तर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भगवान बाबा. सर्वांनाच नमस्कार. आणि या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच मराठी नववर्षाच्याही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य भरभराटीचे आणि सुखसमाधानाचे जावे सर्वांचेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष लातूर, तसेच दैनिक अधिकारनामा पत्रकार व व्ही आय पी युवा पत्रकार संघाचा उदगीर तालुका अध्यक्ष उत्तमरावजी फड. हा व्हिडिओ काढायचा उद्देश असा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार होतात, मुली गायब होतात, कामगारावर अत्याचार होतात, जो बेफाम गाडी चालवणारे बाईकवाले ड्रायव्हर असो, तो जे खूप ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलं आणि मोबाईलवर जे बोलत बोलत असताना गाडी चालवणे हा प्रकार खूप चाललेला आहे. ॲटोवाला असो किंवा कुठलाही वाहनवाला असो, बाईकवाला असो, इकडं मोबाईल कानाला लावायचा आणि गाडी चालवायची. मग ते गाडी कुठं वळते, कुठं जाऊन धडकते. आणि तोचा प्रकार असा आहे की ॲक्सिडेंट झाला ना, तो त्या एकुलता एक मुलगा असेल आईचा, किंवा त्या माऊलीचा पती असेल, किंवा छोट्या छोट्या बाळाचा तो बाप असेल, तो गेल्याच्या नंतर त्याच्या घरच्यांना दुःख किती सहन करावं लागतं, किती यतीम व्हावं लागतं, अनाथ व्हावं लागतं. तो प्रकार आहे. पुन्हा शेतकऱ्याचं बघा आत्महत्या. इथं तर आता शेतकऱ्याच्या बाबतीत तर असं बोलायचं झालं म्हणजे तर प्रकार असे की चोराला मलिदा आणि मालकाला धतुऱ्या, असाच प्रकार हा शेतकऱ्याच्या बाबतीत आहे. आता लोकांना वाटतं यांचं कर्ज माफ झालं, फलानं झालं, पण निसर्ग किती कोपतोय. शेतकरी हा प्रत्येक देशातील नाही, जगातील लोकांना 3 वेळेस अन्न खायला घालतो ना. तर बघा, 3 वेळेस तरी शेतकऱ्याची याद केली पाहिजे, त्याचा आदर्श केला पाहिजेत. इथं असं नाही आहे. या देशामध्ये शेतकऱ्याचा इथं मान सन्मान नाही आहे. शेतकऱ्याच्या मुलाला ना कुणी मुलगी देत नाही, शेतकऱ्याला आदरानं बघितलं जात नाही. हा प्रकार इथे तर यापुढेही कमीत कमी 2-4 वर्ष जर समजा नापिकी झाली तर मला वाटते की किंमत शेतकऱ्याची सर्वांनाच कळेल. कारण अन्न खायला ज्यावेळेस मिळणार नाही ना, त्यावेळेस शेतकऱ्यांचं जी किंमत कळेल खरी. तर मित्रांनो तर मित्रांनो हे झालं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. एक तर निसर्ग कोकतो, आणि दुसरी गोष्ट शासनाच्या ह्या जुजुबे धोरणामुळं शेतकऱ्याचे हाल ते हालच राहतात. त्या आत्महत्याच राहतात. शेतकरी कधी सुधरत नाही. साधा चपराशी सुद्धा शेतकऱ्याला कमाईला ऐकत नाही. शेतकऱ्याची परिस्थिती कधी सुधरत नाही आणि सुधरूही देत नाहीत. का बरं? इथं शेतकरी जर सुधारला ना, तर ही कुणाचे काही खरं नाही आहे. पण एक दिवस असा येईल की शेतकरी जरूर खरंच इथला राजा राहील. ते दिवस पण लांब नाही. ज्या दिवशी शेतकरी जागृत झाला, एकत्र झाला, त्या दिवशी ते दिवस येतील. ठीक आहे मित्रांनो, दुसरा एक विषय आहे आपल्याकडं की आता मीडियावर पहा, कमीत अंग प्रदर्शन करणं, प्रायव्हेट पार्ट गांडी दाखवण्यापर्यंतचा हा प्रकार चालू झालेला आहे. की ज्या प्रसिद्धीसाठी किंवा त्या कोणाला तरी बोलायचं, कोणाला तरी काहीतरी दाखवायचं, काहीतरी करायचं. आणि ह्याचा प्रकार असं झाला आहे की पतिव्रता के बेहाल और पेढे खाए छिनाल. अरे जे दाखवतात ना, ते जे काही विचार आहेत, विचाराचा कोणी विचारच करत नाही. जे काही अंगप्रदर्शन दिसतं, नाचतं, त्यांना खूप लाईक कमेंट सगळंच चालतंय. आणि पण हे घेऊन आपण कुठल्या दिशेनं चाललो होतो हे लक्षात येतं ना, की आपण कुठल्या दिशेनं चाललो. अरे
कुणाला तर टार्गेट करायचं, कुणाला तर बोलायचं, शिवीगाळ करायचं. नाही ना, हा नका प्रकार करू. आणि मीडियावर हा प्रकार कुठेतरी बंद झाला पाहिजेत. अरे कुणाची तर लावालावी करण्यापेक्षा झाडं लावा. हा? ज्या हुतात्म्याने, ज्या वीराने आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले, त्यांचं स्वप्न काय होतं? महामानवाचं, महापुरुषाचं स्वप्न काय होतं? ज्या बाबासाहेबांनी एवढा एवढा मोठा अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आपल्याला, यासाठी का? शक्यतोवर मुलांना मोबाईल हाती देऊ नका. जे मुलं शिक्षण शाळेत आहेत ना, त्या मुलांना मोबाईल हाती देऊ नका. आणि कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या मोबाईलवर अश्लील किंवा अंग दाखवण्याचे प्रयत्न करू नका. ज्या काहीतरी स्त्रिया एकदम म्हणजे त्याच्या मर्यादेच्या बाहेर, कुठेतरी संस्कृती आहे ना आपली, आपल्या देशाची संस्कृती तर जपा. जे पाश्चिमात्य देशासारखं एकदम काही करायचं एवढा बी म्हणजे हे सोडू नका ना, लाजा सोडू नका. तर मित्रांनो, तर या देशामध्ये कुठंतरी आळा बसावा, हा प्रत्येक गोष्टीला, याबद्दलच माझी कळवळ आहे किंवा माझी जी भावना आहे की जे गाडी चालवताना जे ॲक्सिडेंट होतात, लोक मरतात किंवा लोक कुठेतरी भावनाच्या भरामध्ये जाऊन काहीतरी कुणाला तर कमेंट करणं, कुठल्या तर स्त्रीला कमेंट करणं, त्या स्त्रियांनी पण एवढा असं अंगप्रदर्शन वगैरे करू नये की जेणेकरून पुरुष भावनाधीन होऊन त्यांना कमेंट करतील. असं नका करू ना. ठीक आहे, झालं हे मीडियावरचा प्रकार झाला. तर अधिकाऱ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना पण मी विनंती करतोय की छोट्या छोट्या कुठल्याही कामासाठी आपले वेळेवर येणे, वेळेवर काम करणे आपल्या ऑफिसमधलं, आणि गोरगरिबाकडून आणि मोठ्याकडून कुणाकडूनही कुठल्याही कामासाठी कृपया करून पैसे घेऊ नका, लाच घेऊ नका, ही माझी विनंती आहे. आणि कोणी समाजाला माझा व्हिडिओ हा काढण्याचा उद्देशच आहे की हे घडत असताना, सगळ्या गोष्टी घडत असताना, सर्वांना निसर्गामध्ये काय घडते हे सर्वांना माहीत असते. आजूबाजूला जे घडते त्यांची मदत करायला शिका. कुठंतरी ॲक्सिडेंट झाला, कुठंतरी काहीतरी घटना घडली, त्यांना मदत करायला शिका. त्यांचा व्हिडिओ बनवून सनी हे प्रसिद्धी नका करू ना, की जे घडते. आणि कृपया करून कसे आहे, दिशेला एक चांगल्या विकासाच्या दिशेने, एक विचाराच्या दिशेने घेऊन चला. एवढं असं म्हणजे कुठंतरी वेगळं करून कुठं जायचं नाही. आपल्याला या देशाला समृद्ध सुखी बनवायचे. हो. तर या महापुरुषाचे, महामानवाचे विचार काय होते आणि त्याने आपल्याला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात काढलं, हे आपण स्वातंत्र्य भोगतोय. जे सीमेवरील जवान लढतात आणि इथं तुम्हाला जेवण 3 टायमाचं भेटावं म्हणून इथं शेतकरी 24 तास राबतात. 24 तासामधले 4ही तास त्यांना झोप मिळत नाही. रात्री दचकून उठतो की कुठलं डुक्कर शेतात पडतंय का नाही. हे लक्षात घ्या मित्रांनो. तर मी काही खोटं बोलत नाही. तुम्हाला खोटं वाटलं असेल, काही चुकलं असेल तर ते सोडून द्या आणि जे काही तुम्हाला वाटेल ते घ्या. पण विनंती अशी आहे की थोडी संस्कृती जपा आणि निसर्गामध्ये किंवा कुणाचे जे अडचणी असतील किंवा काही घटना घडल्या असतील त्यांना मदत करायला शिका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भगवान बाबा. धन्यवाद मित्रांनो.